या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी माझी आधीची रूम का सोडली. हॅलो, मी स्वप्नाली. सकाळी लवकर उठायला लागल्यापासून ना मला असं वाटतंय की किती टाइम आहे माझ्याकडं आणि एवढ्या टाइमचं काय करू मी. त्यामुळे तुम्ही जर म्हणत असाल ना की वेळ नाही, तर वेळ भरपूर आहे, फक्त तुम्हाला सकाळी लवकर उठायची गरज आहे. असो, आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार होते की मी रूम का शिफ्ट केली. तर मेन रिझन होतं एन्व्हायरमेंट आणि माझा आळशीपणा. आधी जिथं मी राहत होते ना ती रूम खूपच कोंदट होती. अजिबात व्हेंटिलेशन नव्हतं, सतत गार पडलेली असायची. म्हणजे थोडक्यात त्या रूमवर ना नेहमी झोपायचं वातावरणच बनलेलं असायचं. सूर्यप्रकाश तर अजिबात येत नव्हता. त्यामुळे मी 12-12 तास म्हणलं तरी झोपून राहायचे आणि नंतर रिग्रेट करायचे. आणि जेव्हा आपल्याला माहीत असतं ना, की आपल्याला काय करायचे, तरी पण आपण ती गोष्ट करत नाही, तेव्हा मग येतो स्ट्रेस आणि तेच माझ्यासोबत होत होतं. मला असं वाटतं, की कोणतेही हॅबिट बिल्ड करण्यासाठी ना, आधी तुम्हाला वातावरण तसं बनवावं लागतं आणि सो आय डिसाइडेड टू चेंज माय रूम. अशा ठिकाणी जिथं मला फ्रेश वाटेल आणि माझा आळस आपोआपच गायब होईल. कारण आपण जर होत नाही म्हणून तसंच बसलो, तर तसंही कोण आपल्याला वाचवायला येणार नाही. सो महत्त्वाचं आहे, की आपण स्वतःच स्वतःची हेल्प केली पाहिजे. आता 1 महिना होईल बरोबर आणि इथं आल्यापासून ना मला माझ्या हॅबिट्समध्ये चेंज पण दिसतायत आणि कदाचित तुम्हाला पण दिसत असेल. मी थोडंसं हेल्दी खाते, सकाळी लवकर उठते आणि त्यामुळे मला बाकी गोष्टींसाठी पण टाईम मिळतोय. असो, तुम्ही पण जर अशा सिच्युएशनमध्ये असाल ना, तर मी म्हणेल, की आधी तुम्ही तुमचं एन्व्हायर्नमेंट चेंज करा आणि बघा गोष्टी आपोआप बदलतात. एवढं मोटिव्हेशन आजच्यासाठी बास आहे. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.